हॅलो सगळ्यांना. आत्मवंदन. माझ्या सगळ्या कुटुंबियांचं मी खूप स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. आपल्या सगळ्यांचं खूप हृदयातून स्वागत करते. तुमच्या सगळ्यांना प्रेम पाठवते माझ्या हृदयातून. आपल्या सगळ्यांचा हायर सेल्फ उच्च आत्म्याचे आभार मानते. खूप खूप आभार. आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य महावतार बाबाजी, पितामह पत्रीजी आणि सर्व देवी देवता, आपली इष्ट आणि कुलदेवता जी आपल्यासोबत आहे, त्या सर्व देवतांचे आभार मानू. आपला युनिफाईडचा आपला चौथा धडा आपण सोमवारपासून सुरू करतोय. आज शनिवार आहे, त्यामुळं आज उद्या 2 दिवस आपल्याकडे प्रॅक्टिसला वेळ आहे. ही प्रॅक्टिस जितकी स्वतः कराल ना, त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. मी बऱ्याचदा सांगितलंय, तर ते लक्षात ठेवा. सोबतच आपली आनापानसती ध्यान साधना करायला विसरू नका. काही जणांच्या आता गडबडीमुळं ध्यान त्यांना अटेंड करणं होत नाही. मला मेसेजेस येतात की आमच्या ऑफिसमध्ये सध्या कामं आहेत किंवा तर त्या परिस्थितीत सुद्धा जसं आपलं काम सुरू आहे ते करत करत जितका वेळ मिळतो ध्यानाला तितका द्या. ध्यान होत नाहीये त्यामुळं त्याचं बर्डन घेऊ नका की माझी साधना मागे पडतीये किंवा मला ध्यान जमत नाहीये करायला. मग मला फक्त एवढंच करायचं अशा वेळी की खूप कामामध्ये आपण जेव्हा जातो, आपलं काम करतो, तेव्हा बराच वेळ आपला ऑफिसमध्ये लोकांबरोबर आपण वेळ देत असतो आणि जितके आपण बहिर्मुख असतो, म्हणजे बाहेरच्या जगात असतो, तेवढे चान्सेस जास्त असतात पुन्हा आपले व्हायब्रेशन्स खाली खाली जाण्याचे. करेक्ट आहे? किंवा आपण ज्यावेळेस ध्यान करू शकत नाही आहोत, आपण स्वतःबरोबर एकटे बसत नाही आहोत, त्यावेळेस शक्यता जास्त असते. असं होतं असं नाही, पण असं बऱ्याच वेळेला बघण्यात येतं आपल्या की आपण जितकं स्वतःबरोबर थोडा कमी वेळ बसायला लागतो रोजच्या आपल्या व्यापामध्ये, तितके आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व जास्त व्हायला लागतो आणि मग ती चिडचिड, तो थकवा, तो त्रास पुन्हा थोडा जाणवायला लागतो. म्हणून जो स्वतःसाठीचा वेळ आहे तो रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटं का होईना ध्यान लावून बसा. थोडंसं शांत, जिथं आपण काहीच करत नाहीत आहोत. ना मोबाईल, ना विचार, ना काहीच नाही. म्हणजे नुसतं केवळ आपले श्वास आणि येणारे जाणारे विचार आपण बघतोय. त्या विचारांच्या बाबतीत जागरूक होतोय. एवढंच बघायचं. 10 मिनिटाची साधना पण खूप पुरेशी असते. जेव्हा आपल्याला अशी खूप कामं असतात आणि कामांमुळं ध्यान करणं होत नाही. पण आपण 10 मिनिटं का होईना स्वतःच्या आतमध्ये जातो. तर ते जे समाधान आहे ना, ती शांतता आहे ना, ती जरी आपण फील केली ना, तरी त्यावेळी आपल्याला ते बरचसं देऊन जातं. तर असं ज्यांना ज्यांना वाटतं ना, की सध्या कामामुळं होत नाहीये काही गोष्टी, तर त्याचा दोष मानून घेऊ नका. जितकी काही साधना तुम्हाला रात्री आपल्या ध्यानात घडली, सकाळी थोडा वेळ केली, 10-15 मिनिटं जरी तुम्ही रेकी घेतली, ध्यान केलं तरी बास आहे. आज आपल्या एका मास्टरनी, मेघनानी तिच्या मुलीचंच मला वाटतंय, 1 मिनिट. मुलीचं जे मधलं बोट आहे हाताचं त्याला काहीतरी त्रास होता आणि तिने 2 महिने त्याला रेखी दिली आणि 2 महिन्यांमध्ये जखम बरी झाली ह्याचे तिने मला फोटो पाठवले. तर मेघना आहे का? तर मेघना आज नाहीये, पण ती जेव्हा येईल तेव्हा तिच्याकडून हा आपण अनुभव नक्की ऐकू. तर बघा, आता ज्यांना असं होतंय की रेकी पण जमत नाहीये, ध्यान जमत नाहीये, मग काय करायचं? किंवा रेकी जमत नाहीये ध्यानाला बसल्यानंतर, तर काय करायचं? अशा वेळी तुम्ही जेव्हा ध्यान करता ना, तेव्हाच रेकी शक्तीला कॉल करा. की रेकीमा तू माझ्यामध्ये आत्ता प्रवाहित हो. नुसतं असं म्हणा, एक इंटेन्शन, एक वाक्य बाहेर सोडा आणि ध्यानाला बसा. हे एवढं जरी केलं तुम्ही आता, कारण बरेच दिवस झाले तुम्ही रेकी करत आहात, थोडंसं पुढच्या स्टेजला आल्यामुळे आता तुम्ही एवढं जरी म्हटलं तरी तुम्हाला बरं वाटेल. आणि सोबत आपलं युनिफाईडचं ध्यान 15 मिनिटाचं आपल्या हृदयावर करणं सुरू ठेवा. अजून एकच गोष्ट मला आज शेअर करायची, ती म्हणजे आपली एक मास्टर आहे, जिचा एक खूप छान प्रश्न मला आला होता, भाग्यश्री. तर तिने मला काल विचारलं की मला अजून माझ्या हायर सेल्फचं नाव नाही समजलं. ठीक आहे. त्यामुळं मीच त्याला एक नाव असं स्वतःहून दिलंय आणि मग मी त्याच नावाने त्याच्याशी बोलते. तर हे बरोबर आहे का म्हणजे असं? आणि हायर सेल्फचं नाव आपल्याला स्वतःहून समजलं नाही, समजा आतून आलं नाही ध्यान करत असताना, तर ह्याची काही डिपेंडन्सी हे पुढच्या आपल्या जो युनिफाईडचा प्रवास आहे त्याच्यावर काही आहे का? की हायर सेल्फचं नाव आपल्याला कुठे वापरायचंय किंवा तो कसं? आणि नाही समजलं तर काय? तर इतका छान प्रश्न तिने विचारला.
सगळ्यात आधी तर तिने जे नाव ठेवलंय ना हायर सेल्फचं स्वतःहून, तेच नाव तिच्या हायर सेल्फचं असणार आहे. कारण जेव्हा कुठलंही नाव तिला ध्यानात आलं नाही, डोळ्यापुढे दिसलं नाही, जसं अजून काही मास्टरचे प्रश्न होते की आम्हाला नाही समजलं ह्याचा अर्थ काय, तर जेव्हा तुम्हाला ते ऐकू आलं नाही, ध्यानात दिसलं नाही, ह्याचा अर्थ तुम्ही त्याचं एक नाव ठेवू शकता स्वतःहून. कारण जेव्हा मी विचार करते ना काय नाव ठेवावं, त्यावेळी जे आतून नाव येईल तुम्हाला, तेच त्याचं नाव असणार आहे. कारण हे जे नाव आहे ना, हे कुठल्याही पद्धतीने आपल्या समोर डोळ्यापुढंच येईल असं नाहीये. आपल्याला आतून पण फील होतं ते. तर त्यामुळं मी तिला म्हणलं, तू हे एकतर आयडिया खूप म्हणजे तुला नाही समजलं, पण तू स्वतःहून त्याला एक नाव दिलंयस, तेच नाव तुझ्या हायर सेल्फचं आहे. कारण ते आतून सांगणारा पण तुझा हायर सेल्फच आहे ना, की हे नाव दे. त्यामुळे तुमच्या बाबतीत पण असं घडलं असेल, तर तुम्ही स्वतःहून एक नाव त्याला सुचवा, की मी हे नावाने तुला संबोधन करेन. आपल्याला लहान बाळ जेव्हा या अ, आईच्या पोटाला येतं, त्या बाळाला नाव देणारं कोणीतरी असतं ना, ते बाळ तर स्वतःहून नाव घेऊन येत नाही, हे माझं नाव आहे ह्याच्याने हाक मारा म्हणून. ठीक आहे. त्यामुळे त्या बाळाला नाव ठेवणारे कोण असतात? तसं नावं ठेवणारे नाही, नाव देणारे, त्याला आयडेंटिटी ओळख देणारं कोण असतं? आई वडील असतात. त्यामुळे आपल्या हायर सेल्फचं नाव आपल्याला डोळ्यापुढं आलं नाहीये किंवा असं नाही झालंय किंवा हा सगळा विचार सोडून द्या आणि तुम्हाला जे आतून नाव फील होतं ना, ते तुम्ही हायर सेल्फला संबोधन करू शकता. कारण ते तुमच्या आतून येतंय. आणि आतमध्ये कोण आहे? हायर सेल्फच आहे. उच्च स्वच आहे आपला. त्यामुळे हे पण तुम्ही करू शकता. ज्याला कुणाला नाव मिळालं नाही असं वाटतंय, त्यांनी असं पण करा. आणि ज्यांना मिळालंय पण खात्री नाहीये, ठीक आहे, खात्री नाहीये की हेच नाव आहे म्हणून, ते तुमच्या हायर सेल्फला साईन मागा. विचारा की पुढच्या 24 तासात, पुढच्या 2 तासात एक असा टाइम ठरवा, 24 तासात समजा. मला तुझ्या नावाचं एक काहीतरी येऊ दे समोर. मग मी समजेन की हेच नाव आहे. हे खात्री करून घेणारे तुम्हीच असू शकता. दुसरं त्याला पुढे जाऊन आपल्याला पुढच्या धड्यांमध्ये आपल्याला ते संकेत मिळतील जेव्हा आपण खात्री करूच. पण आत्ता तुम्हाला जर इच्छा असेल तर तोही प्रयोग तुम्ही स्वतःहून करून बघा ना. विचारायचं की मी विचारलं होतं की मला जर तुझं नाव हे आहे, तर मला असं काहीतरी कुठल्यातरी माध्यमातून ते समोर आण. पुढच्याच काही 2 तासाच्या आतच अगदी तो असा व्हिडिओ आणि त्याच्यावर खाली तेच नाव अगदी माझ्या समोर आलं. 2-3 दिवस मी तो प्रयोग केला पुन्हा-पुन्हा. तेच नाव रिपीट झालं. सो तुम्ही फक्त मदत मागायला उशीर आहे, हिंट मागायला उशीर आहे, तुम्हाला मिळेल. आणि पुढे जाऊन तर आपण शिकणारच आहोत, पण तात्पुरतं एक प्रयोग म्हणून करायला काय हरकत आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही आपण युनिफाईड मध्ये बदल नाही करत आहोत. बाबाजींनी सांगितले त्याच स्टेप करतोय, पण स्वतःचं पण काहीतरी त्याच्यामध्ये आपण करून बघू शकतो आपण. तिथं कुठेही असा नियम नाही की तुम्ही हे नाही करू शकत, ते नाही करू शकत, असं काही म्हटलं नाहीये त्याच्यामध्ये. सो ह्या पद्धतीने आपली क्रिएटिव्हिटी वापरा, की मी काय पद्धतीने हे करू. तर हे जितकं म्हणतो ना, आता भाग्यश्रीला ते नाव नाही आलं, त्याचं पण काहीतरी कारण असेल, की तिला ध्यानात नाही दिसलं किंवा ऐकू नाही आलं. कुठंतरी अं, तिच्या आतून येणारा आवाजच तिला ऐकायला सांगितलं जातंय. ती एक तिच्यासाठी हिंट आहे, की तू तुझ्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला शिक. ठीक आहे? तर असं कुणाबरोबर होत असेल, तर जरूर तुम्ही तुमच्या हायर सेल्फला एक नाव ठेवा, स्वतः द्या त्याला आणि त्याच नावाने त्याच्याशी कम्युनिकेशन सुरू ठेवा, की माझ्या हायर सेल्फचं नाव आजपासून हे आहे. असं तुम्ही म्हणा, जे काही तुम्हाला आतून येईल, ते तेच नाव असणार आहे. याच्यावर विश्वास ठेवा. त्यासाठी तुम्ही सिग्नल मागा, की मला काहीतरी दाखव, कुठेतरी व्हिडिओमध्ये दिसेल, कुठेतरी दिसेल. अशा पद्धतीने ते नाव तुम्हाला तात्पुरतं तरी एक तुम्हाला एक कन्फर्मेशन असं होऊन जाईल. तर ह्याच नोटवर आपण आपलं आजचं ध्यान सुरू करू. आज, उद्या आपल्याकडे वेळ आहे. भरपूर वेळ जितकं तुम्हाला दिवसभरामध्ये कामामध्ये सुद्धा हृदयात राहता येईल तितकं राहा. स्थिर होण्याचा प्रयत्न करा. आपले जे सराव बाबाजींनी सांगितलेत, ईश्वराच्या प्रतिमेतले, त्याचे गुण आठवण्याचं हे सुरू ठेवा. ह्याच्यातूनच आपल्याला पुढचा एक जर्नी मिळत जाणार आहे. तिसऱ्या धड्यामध्ये मला अजून एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे. कारण आज एका मास्टरशी माझं बोलणं झालं. कदाचित त्यांनी तिसऱ्या धड्याचा अभ्यास केला नव्हता म्हणून सांगायचंय, की जो संकेत आपण मागतो ना तिसऱ्या धड्यामध्ये आपल्या उच्च स्वर तो कशासाठी आहे? की आपण आपल्या उच्च आत्म्याशीच बोलत आहोत, हायर सेल्फशी. हे कन्फर्म करण्यासाठीचा तो संदेश आहे आणि तो मागणं महत्वाचं आहे.
तर तुम्हाला आत्ता नसेल मिळाला हरकत नाहीये. जसे जसे अजून आपण पुढच्या आठवड्यात ध्यान लावतोय, तुम्ही तुमची साधना करताय, जिथं ध्यानावर तुम्ही मध्ये स्थिर होताय, त्या प्रॅक्टिसनी तुम्हाला तो सिग्नल मिळेल. त्यासाठी आपल्या छातीच्या मध्यभागावर ध्यान लावणं, एकाग्र होणं, तिथली शांतता फील करणं, ह्या गोष्टी आपण स्वतः अनुभव करायच्यात. त्या मी सांगून होणार नाहीयेत, की मी तुम्हाला सांगते असं करा, तसं करा. पण तुम्ही जितकं शांतपणे स्वतःच्या आत जाल, जितकं खोल जायला लागाल ध्यानामध्ये थोडा वेळ, तितकं तुम्हाला हे अनुभव स्वतःहून येतील. रिलॅक्स राहून, कुठलीही जोर जबरदस्ती न करता. आणि मग तो जो संकेत आहे, तो आपल्याला पुढे कायम वापरायचा आहे. तर मी माझा अनुभव सांगते, जेणेकरून तुम्हाला माहीत व्हावं म्हणून, की कसा येऊ शकतो. तर शरीर जे आहे माझं ते ह्या पद्धतीने बरोबर मी संकेत मागितल्या माझं ते शरीर त्याप्रमाणे मूव्ह होतं. आणि तेव्हा हे कळतं, की मी आत्ता माझ्या हायर सेल्फ बरोबरच बोलतीये. दुसरं कुणी नाहीये तिथं. आणि दुसरं कोण म्हणजे कोण? अनिमंत्रित प्रभाव असू शकतात. अशा ऊर्जा असू शकतात, ज्या आपल्या हायर सेल्फ नाहीयेत, पण आपल्याशी बोलतायत. मग ते आपल्याला मिसगाईड करू शकतात. चुकीच्या गोष्टी सांगू शकतात. म्हणून आपला संवाद आपल्या हायर सेल्फ सोबतच होत आहे. ह्याच्यासाठी आपण तो संकेत एक मागून घेतो आणि तोच संकेत आपण पुढे सगळीकडे जेव्हा जेव्हा आपण आपल्या आयुष्यात काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, मी हे करू किंवा नको, किंवा आपल्याला जे काही विचारायचं, जो असा प्रश्न आपल्या मनामध्ये असेल, तो विचारताना आपण तो संकेत वापरतो, की तू मला सांग, की तूच आहेस आत्ता माझ्यासोबत, हायर सेल्फला. आणि त्यावेळेस तो आपल्याला संकेत मिळतो. ह्यासाठी तिसऱ्या धड्यामधली प्रॅक्टिस अतिशय महत्वाची आहे. तर अजूनही ज्यांना नाही हे समजलं किंवा ज्यांना अजून संकेत मिळाले नाहीयेत, तर घाबरू नका. आपल्याला वेळ भरपूर आहे. ठीक आहे? भरपूर वेळ आहे आपल्याकडं. सराव केल्याने हे सगळं जमायला लागतं. उर्मिलाताईंनी एक लिहिलंय आपल्याला, की मी असं केलं की स्वामींचे नाव दिले आणि 2 महिने मी स्वामींची एक गोपाळराव केळकर यांची बखर शोधत होते, पण मिळाली नाही. मी विचार सोडून दिला होता आणि ज्या दिवशी मी असा विचार केला, त्या रात्री सेशन संपले आणि युट्यूबवर ओपन केले, तर त्या बकरीचे व्हिडिओ समोर आले. मी पटकन उठून बसले. अं, अच्छा. ओके, ओके. आत्ता म्हणजे तुम्ही हायर सेल्फला स्वामींचं नाव दिलं असं आहे का? मला मला जितकं समजलं ते असं आहे का, उर्मिला ते? हा, ओके. ठीक आहे. हम्म. ठीक आहे. जे आपल्याला आतून वाटतं ना, ते नाव असू शकतं. कारण आपण बाबाजींचा दुसऱ्या धड्यामध्ये म्हणजे हम्म, ताई मला समजत पण नाहीये की मला गोपाळराव केळकरांचं नाव देऊ की स्वामींचं. मी पहिल्यापासून स्वामींचंच हे करते. आणि एका पॉडकास्ट मध्ये 2 महिन्यापासून मी ती एक बखर जी होती ती मला हवीच होती. हम्म, मी अमेझॉन, फ्लिपकार्ट, गंगा हे बुक गंगा.com सगळे ती शोधून दमले होते. मला ती हवीच होती, विकत हवी होती ती बखर. आणि त्यानंतर तेव्हा हा विचार हे मावतर बाबाजींचं आपलं काहीच सुरू नाही झालेलं होतं हा. आणि मी ते सोडून दिला तो विचार. म्हटलं जाऊ दे आता, नाही मिळत. तर बहिणीला पण सांगितलं, ती म्हणाली आपण नंतर अक्कलकोटला जाऊन बघूया, आपण मिळाली तर असं आमचा विचार झाला आणि सोडून दिलं. आणि ज्या क्षणी आपला हायर सेफ तर मला ना खूप प्रयत्न करून मिळतच नव्हतं. तर मी म्हटलं स्वामीच आहेत माझे, बाकी कोणी नाही. कारण मला जिथे जिथे सगळीकडे स्वामी दिसतात ते स्वामीच आहेत. आणि असं म्हटलं मी आणि झोपायला गेले आणि युट्यूब म्हटलं चला, पटकन गोपाळरावांची बखर आली. तर मला त्या क्षणी काय वाटलं की गोपाळराव बखर, गोपाळराव केळकरच माझे आहेत की स्वामी आहेत, या बाबतीत मी कन्फ्युज होती. पण धडाधड त्यांचेच सगळे मला ते व्हिडिओ आले सगळ्या. म्हणजे मी जवळजवळ 11 त्यांचे आतापर्यंत व्हिडिओ पाहिले, मी ते बखर वाचले, मी ऐकली सॉरी. तर मी स्वामीलाच मानते. पण मी हे तुमच्याशी मी हे शेअर केलं नाही, कारण सध्या बाहेर गावाला जर आलोय ना मी, म्हणून. पण आता तुम्ही म्हणालात ना म्हणून मी हे शेअर केलं. हा ओके, हा. थँक्यू. थँक्यू उर्मिलाताई. म्हणजे अजून एक कन्फर्मेशन आपल्या ग्रुपमध्ये बघा, की बाबाजी आपल्याला कसं एक एक सिग्नल देत आहेत उर्मिलाताईंच्या माध्यमातून, भाग्यश्रीच्या, की तुम्हाला जर नाही मिळत आहे ना एखादं नाव, तुम्हाला असं नाही समजत आहे, कसं होतं ना, की नाही लक्षात येत काही गोष्टी आपल्याला. त्याच्यामध्ये सुरुवात आहे आपली ही, है ना?
काही दिवसानंतर तुम्हाला क्लॅरिटी येत जाईल अजूनच. तर नाही लक्षात आहे ना, तर तुम्ही एखादं नाव द्या, की मी माझ्या उच्च स्वला मी हे नाव ठेवते. आता जसं स्वामी भक्त आहेत उर्मिलाताई, त्यांची स्वामींवर श्रद्धा आहे. तर स्वामीच आहेत जे त्यांना ह्या गोष्टीमध्ये ज्यांनी त्यांना आणून सोडलंय. मग अशा वेळी जर मी माझ्या हायर सेल्फला मला आतून येते की माझे स्वामीच आहेत माझ्यासाठी, माझे हायर सेल्फ म्हणा, की माझ्या हायर सेल्फचं नाव स्वामी आहे. म्हणू शकता तुम्ही, कारण तुमच्या आतून ते येते. जी आतली फिलिंग, म्हणूनच आपण हृदयावर ध्यान करतो, की जे हृदय सांगतंय ना ते खोटं असू शकत नाही, ते सत्य आहे. आपलं हृदय कधीही आपल्याशी खोटं बोलत नाही. त्यामुळे ती जी भावना आहे ती त्याच्याकडे इग्नोर करू नका. कारण आपण काय म्हणतोय, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनली असं म्हणतोय आपण. आपण सगळी पॉवर स्वतःकडे घेतोय. आणि जर माझी पॉवर जेव्हा माझ्याकडे आहे, माझ्या हृदयात तेवढी शक्ती आहे, माझं हृदय तेवढं जागृत आहे, आणि त्यावेळी माझं हृदय जे सांगतंय त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं, तर मग कसं चालेल, है ना? मग ते एक प्रकारचं ते सत्य मान्य न केल्यासारखं आहे. त्यामुळे जितकं आपण स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो, प्रत्येक आपल्या येणाऱ्या विचारावर, जो विचार हृदयातून येतोय आणि तो कसा ओळखायचा, तो माझ्या हिताचा आहे. त्याच्यामध्ये काहीही मिसगाईड नाहीये कुठल्या गोष्टीचं. म्हणजे तो शुद्ध विचार असतो. तो आपल्याला जाणवतो बरोबर. ही मला फिलिंग म्हणतो ना आपण, मला असंच वाटतंय, मला फील होतंय. विचार वेगळा आणि फिलिंग वेगळी. तर जो फिलिंग आहे ना, जी भावना आहे ना, की मला वाटतंय एकदम तीव्रपणे, ते म्हणजे आपल्या हृदयातलं आहे. आणि जे बरोबर असे विचार, अरे हे नाव असेल का, अरे हे नाव असेल का, पण आपण डोळे बंद करून बसलो हृदयावर, आणि जे खरोखर तीव्रतेने नाव येतं ना, ती म्हणजे आपली भावना, भाव किंवा फिलिंग. आणि ती म्हणजे आपल्या हृदयातून येते, ती सत्य आहे. त्याला टाळायचं नाही, त्याला दुर्लक्ष करायचं नाही. तेच नाव आहे आपलं, असं म्हणायचं आणि पुढे जात राहायचं. हं. आणि हळूहळू मग पुढे जाऊन अजून गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहेत. तर सध्या असं कुणाच्या बाबतीत होत असेल तर आपल्या जर्नीला थांबवू नका. एक जे नाव येईल आतून, ते नाव तुम्ही तुमच्या हायर सेल्फचं आहे असं मान्य करा आणि चला पुढे. हं? तर थँक्यू सो मच उर्मिलाताई. खूप तुमच्या सांगण्याने पुन्हा एकदा सगळ्यांना कन्फर्मेशन हे मिळालं. सो मी तुमचे आभार मानते. तर चला आपण आज उद्या 2 दिवस हृदयावरचं ध्यान करू शांतपणे. आपल्या सरावाची सुरुवात करू. आपल्या युनिफाईडचा सराव, एकीकृत होण्याचा सराव आपल्या ईश्वरासोबत, आपल्या उच्च आत्म्यासोबत, स्वतःच्या पूर्ण स्वरूपासोबत. दीर्घ श्वासांनी हळूहळू आपलं लक्ष आपल्या वर्तमानात घेऊन या. आपल्या नाकावाट एक मोठा श्वास आपल्या मस्तकाकडे घेऊन जा. मोठा श्वास आतमध्ये ओढा. लक्ष घेऊन जा आपल्या मस्तकाच्या वरच्या दिशेला. 2 सेकंद थांबवा श्वास आपला. 1, 2, आणि अगदी सावकाश तोंडावाटे बाहेर सोडा. अजून 2 वेळा आपण अशाच पद्धतीने श्वास घेऊ. एक दीर्घ श्वास आपल्या मस्तकाकडे वर घेऊन जायचं. 2 सेकंद थांबू आणि सावकाश बाहेर सोडा. श्वास घेताना आणि सोडताना खूप हळूवार घ्या. आपल्या आपल्या हिशोबाने सावकाश 2 सेकंद काउंट करून श्वास थांबवा आणि मग सावकाश तो बाहेर जाऊ दे. आता केवळ आपले श्वास आता फील करायला लागा. प्रत्येक येणारा आणि जाणारा आपला श्वास आपल्या आनापानासती ध्यानावर आपण येत आहोत. आपल्या श्वासांना ऑब्झर्व करणं, फील करणं. नाकावाटे आत जाणारा आणि पुन्हा बाहेर पडणारा.
हलका श्वास. दिवसभराची चिंता, काळजी, अनेक विचार, बाहेरच्या जगात घडणाऱ्या खूप गोष्टी आपल्या डोक्यात येतात. आपल्या जाणाऱ्या श्वासांनी सगळ्या गोष्टी बाहेर सोडा. स्वतःचं शरीर सैल, शिथिल, पूर्ण ढिलं सोडा. खांदे, मान, पोट, पाय, हात, सगळं काही अगदी शिथिल आणि सैल अवस्थेत. रिलॅक्स करा स्वतःला. एक मोठा श्वास घेत तोंडावाटे बाहेर काढत पूर्ण रिलॅक्स करा. सगळं सैल सोडून द्या शरीर. ह्या वर्तमानामध्ये आपण ना स्त्री आहोत ना पुरुष. आपण मन आहोत ना विचार. केवळ आणि केवळ एक शुद्ध चेतना आहोत, जी डोळे बंद करून या शरीरात असण्याचा अनुभव घेतीये. सगळ्या चिंता, काळजी, अनेक भावना सगळं बाहेर सोडून दिलंय आणि केवळ आपल्या श्वासांना फील करायचं काम करतोय. केवळ श्वासांची ये जा बघतोय. आता हळूहळू आपली चेतना आपल्या छातीवर आणा. आपले श्वास आपल्या छातीवर घेऊन या. आपल्या छातीच्या मध्यभागी आपल्या केंद्रावर आपले लक्ष घेऊन या. अगदी सहजपणे, आरामात, सौम्यतेने आपल्या छातीवर स्थिर व्हा. काही नाही करायचं. केवळ छातीचा मध्यभाग हळूहळू फील करायचा. प्रत्येक श्वास माझी छाती जागृत करतोय. एक एक श्वासांनी मी माझ्या हृदयामध्ये खोलवर उतरतीये. इतकी शांत आणि आत जाते. हृदयाची स्पंदनं धडधड जाणवते.
आपल्या हृदयात ते प्रेम फील करा, ईश्वराचं, आपल्या उच्च स्वचं. ती धडधड, ती स्पंदन म्हणजेच ईश्वर आहे. ईश्वरी प्रेम आहे. एक अनुभव आहे आत उतरण्याचा. ह्याच प्रेमाच्या ऊर्जेमध्ये आपण आपली आभा स्वच्छ करू. माझ्या आभा मंडळामध्ये आलेले जे काही अनिमंत्रित प्रभाव आहेत, त्यांना मी खूप प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात, जशी मी बनले. तुम्हाला आता भीती वाटत नाही, वेदना होत नाहीत. तुम्ही स्वस्थ आहात आणि तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही शांतपणे तिथं निघून जा. तुम्हाला घाबरायची काही आवश्यकता नाही. आपल्या हायर सेल्फचं नाव घ्या. हे उच्च स्व या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. माझा आभा मंडळ मी आता माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. मी ईश्वरी गुणांमध्येच जगतीये. जे विचार आणि गुण माझ्या ईश्वराचे, ते सगळे माझेत. माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, करुणा आहे, दया आहे, क्षमा आहे, आनंद आहे, उत्साह आहे, अमर्यादित. मी सुद्धा प्रेम, प्रकाश, करुणा, आनंद, उत्साह, अमर्यादिता, बुद्धिमत्ता आहे. स्वतःला ईश्वरी गुणांमध्ये बघा. फील करा की माझ्यामध्ये सर्व माझ्या ईश्वराचे गुण आहेत. मी ईश्वराच्याच प्रतिमेत आहे. आपल्या हृदयावरची शांतता, ईश्वरी गुण जागृतीने बघा.
आपल्या उच्च स्वला त्याचे नाव विचारा. हे उच्च स्व, तू इतका प्रेमळ आणि माझ्यासाठी प्रकाश आहेस. तुझे खूप खूप आभार आहेत. तू सतत माझ्यासोबत आहेस. आपल्या हृदयात एक एक श्वास फील करत म्हणा, हे माझा उच्च स्व, तू मला तुझं नाव सांग. अगदी सहज अवस्थेत राहा. फील करा आपल्या हृदयात आपला येणारा जाणारा श्वास. आणि सोबतच आपल्या उच्च स्वला एक संकेत मागा की आपण आपल्या उच्च स्व सोबतच संवाद करत आहोत, याचा संकेत, एक सिग्नल. हे उच्च स्व, माझा हायर सेल्फ, मी तुझ्यासोबतच संवाद करत आहे, यासाठी मला एक संकेत दे. आपलं शरीर सैल सोडून पाठीचा मणका ताठ ठेवून बसा आणि या संकेताची किंवा नावाची प्रतीक्षा करा. आपल्या मनामध्ये आपलं नाव येत असेल आतून, हृदयातून, तर ते लक्षात ठेवा. आणि शरीरामध्ये कुठेही आपल्याला कुठला संकेत जाणवत असेल, शरीराची विशिष्ट हालचाल होत असेल, पुढे मागे किंवा साईडला शरीर हलल्यासारखं, कुठे प्रकाश किंवा काहीही एक अशी संवेदना, तर तो संकेत लक्षात ठेवा आणि पुन्हा मागा. आपण आपल्या उच्च स्व सोबत एकच आहोत. केवळ अजून ओळख करून घेण्याचा आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं काळजी करू नका, सगळं हृदयातच आहे. डोळे सहज आणि कोमलपणे बंद करत त्या डोळ्यांना हृदयावर घेऊन जा. बघा हृदयात काय आहे. श्वासांना देखील हृदयात घेऊन जा आणि तिथंच राहा.
आपल्या हृदयावरच राहा आणि आपल्या सत्रातून बाहेर येण्याआधी संपूर्ण सृष्टीला प्रेम प्रसारित करा. प्रेम आणि प्रकाश संपूर्ण ब्रह्मांडाला, ईश्वराच्या प्रत्येक निर्मितीला प्रेम आणि प्रकाश पाठवा. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.